नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 2 बुद्धिमत्ता याला सुरुवात केलेली आहे आणि त्यातला प्रस्तावना, बुद्धिमत्ताची व्याख्या, बुद्धिमत्ताविषयक वेगवेगळे दृष्टिकोन हे आपण अभ्यासलेले आहेत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बुद्धिमापनाचा इतिहास पाहणार आहोत. मग सगळ्यात सुरुवात बुद्धिमत्तेची व्याख्या आपण पाहिली की सहेतुक कृती करण्याची, तर्कसंगत विचार करण्याची आणि परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वंकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. आपण पाहिलं होतं की सहेतुक क्रिया, तर्कशुद्ध विचार, परिवेश आणि सर्वंकष क्षमता हे 4 शब्द जर आपण लक्षात ठेवले तर बुद्धिमत्ता म्हणजे काय हे आपल्या लक्षात राहू शकते. मग आता बुद्धिमापनाचा इतिहास, बुद्धिमापन कधी केव्हापासून सुरुवात झाली, याची सुरुवात नेमकी कोणी केली, बुद्धिमापन कशा पद्धतीने केलं जातं याचा सर्व इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत. पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन या मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार केला. आता पहा, सुरुवात कुणापासून झाली आहे? पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन. 1880च्या दशकात सर फ्रान्सिस गाल्टन यांनी कवटीचा आकार, प्रतिक्रिया काळ, दृष्टी अचूकता, श्राव्य मर्यादा पातळी, श्वसन क्षमता इत्यादी परिवर्तन मोजणारी चाचणी विकसित केली. कवटीच्या आकाराचे मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येत असते असे त्यांनी मत मांडले. म्हणजेच काय की त्यांचा असा दृष्टिकोन होता की व्यक्तीच्या डोक्याचा आकार जेवढा मोठा, कवटीचा आकार जेवढा मोठा, तेवढी व्यक्तीची बुद्धिमत्ता अधिक असते असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु सर फ्रान्सिस गाल्टन यांची चाचणी बुद्धिमापनासाठी जास्त उपयुक्त ठरली नाही. कारण का? तर 1880च्या दशकामध्ये जेव्हा लंडनमध्ये एक प्रदर्शन भरलं होतं आणि त्या प्रदर्शनाला जवळजवळ 1800 लोकांचं, त्याच्यातनं 1800 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या लोकांच्या याच्यामधून जेव्हा फ्रान्सिस गाल्टन यांच्या असं लक्षात आलं की व्यक्तीच्या डोक्याचा आकार जेवढा जास्त असतो तेवढी व्यक्तीची बुद्धिमत्ता जास्त नसते, आणि तेव्हापासून सर फ्रान्सिस गाल्टन यांची जी चाचणी आहे तर ती बुद्धिमत्ता मापनासाठी उपयुक्त ठरली नाही. 1980च्या दशकामध्ये सुरुवातीस रेमंड कॅटेल या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या प्रयोगशाळेतील सहकार्याने अमेरिकेत प्रयोगशाळा उभारल्या. वेगवेगळ्या प्रयोगशाळा 1890च्या दशकामध्ये सुरुवातीला रेमंड कॅटेल आणि सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या प्रयोगशाळेतील सहकार्याने अमेरिकेत प्रयोगशाळा उभारल्या. त्यावेळी रेमंड कॅटेल यांनी मानसिक चाचणी या संकल्पनेचा मानसशास्त्रीय लिखाणामध्ये सर्वप्रथम वापर केला. आता मानसिक चाचणी या संकल्पनेचा मानसशास्त्रीय लिखाणामध्ये सर्वप्रथम कोणी वापर केला असा एका वाक्यात प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि परीक्षेच्या दृष्टीने तो तुम्हाला महत्त्वाचा ठरू शकतो. रेमंड कॅटेल यांनी वैज्ञानिक कार्याद्वारे बुद्धिमत्तेचे मापन करता येते या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या मतास दुजोरा दिला. परंतु त्यांच्या गुरूंच्या विचारप्रवाहात नव्याने भर घातली आणि रेमंड कॅटेल यांनी असे स्पष्ट केले की चाचण्या या प्रमाणित पद्धतीनेच दिल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून व्यक्तीमधील किंवा निरनिराळ्या वेळी दिलेल्या चाचण्यांच्या प्राप्तांकाची तुलना करणे अशक्य होईल. म्हणजे काय की इथे आपल्याला लक्षात असं घेतलं पाहिजे की जेव्हा व्यक्तीला अनुवंशाने दिलेली जे देणगी आहे, अनुवंशिक देणगी म्हणजे 23 एकरी 46 गुणसूत्र जेव्हा एकत्र येतात आणि जेव्हा जीवाची निर्मिती होते तर तेव्हा अगदी एकांड जुळे जरी असली किंवा अनेकांड जुळी जरी असली तरी त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. म्हणजेच की रेमंड कॅटेल यांनी असे स्पष्ट केले की चाचणी या प्रमाणित पद्धतीनेच दिल्या गेल्या पाहिजेत की जेणेकरून व्यक्तीमधील किंवा निरनिराळ्या वेळी दिलेल्या चाचण्यांच्या प्राप्तांकाची तुलना करणे आपल्याला काय होईल? शक्य होईल. 20व्या शतकाच्या सुरुवातीस पॅरिसमधील शालेय अधिकाऱ्यांना काही विद्यार्थी कोणतेही वैद्यकीय किंवा परिवेशीय कारण नसतानाही परीक्षेत सातत्याने अपयशी का ठरत आहेत याविषयी कारणे जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यातूनच बिने सायमन चाचणीची निर्मिती झाली आणि फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने यांनी त्यांच्या सायमन या सहकार्याच्या मदतीने 1905 साली पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित केली. त्यामुळेच अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक असे मानले जाते. त्यामुळेच अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक मानले जाते. आता याच्यावर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसा पडतो पहा की पहिली बुद्धिमापन चाचणी कोणी सुरुवातीला बिने आणि सायमन यांची जी सहकारी, त्यांचा जो सहकारी होता सायमन, त्यांनी
1905 साली पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित केली. आता याच्यावर खूप सारे प्रश्न तयार होऊ शकतात. पहिली बुद्धिमापन चाचणी कोणी तयार केली, ती किती साली तयार झाली? फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने यांनी त्यांच्या सायमन या सहकार्याच्या मदतीने टिंबटिंब साली पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित केली. अल्फ्रेड बिने यांना टिंबटिंब चाचण्यांचे जनक मानले जाते किंवा बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक कोणाला म्हटले जाते? जोड्या लावा बुद्धिमत्ता चाचणी अल्फ्रेड बिने, असं सगळ्या पद्धतीने त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि तशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. बिने बुद्धिमापन चाचण्यांचा जनक. जनक आणि बिने, न आणि न याच्यामध्ये साधर्म्य आहे असं जर तुम्ही लक्षात ठेवलं जनक आणि बिने, तर ते तुमच्या पटकन लक्षात राहू शकतं. बिने सायमन चाचणीत तर्क करणे, यमक जुळवणारे शब्द ओळखणे, वस्तूंची नावे सांगणे इत्यादी घटकांचा समावेश होता. या चाचणीत 1908 साली व 1911 साली सुधारणा करण्यात आल्या. आता ही जी चाचणी आहे याच्यामध्ये 1908 साली आणि 1911 साली सुधारणा करण्यात आल्या. आणि म्हणजे काय की 1911 साली या अल्फ्रेड बिनेचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर बुद्धिमापन चाचण्यांना खळ बसली. परंतु स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लेविस्टरमन यांनी 1916 मध्ये बिने सायमन चाचणीत काही घटकात बदल करून नव्याने काही घटकांचा समावेश करून नवीन वय मानदंड विकसित करून चाचणीवरील मर्यादा वाढवून सुधारणा केल्या. या सुधारित चाचणीला स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी म्हणून ओळखले जाऊ लागले. स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणीत 1937, 1960, 1972, 1986 आणि 2004 साली सुधारणा करण्यात आल्या. 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले आणि त्यानंतर 1917 साली रॉबर्ट यर्कस यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या. या बुद्धिमापन चाचण्या सैनिकांची सैन्यात भरती करताना वापरण्यात आल्या. पहिल्या महायुद्धानंतरच्या कालावधीमध्ये बुद्धिमापनाचे महत्त्व वाढत गेले आणि 1939 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुन्हा सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी आर्मी जर्नी क्लासिफिकेशन टेस्ट या बुद्धिमापन चाचण्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात आला. डेव्हिड वेशलर यांनी 1939 साली वेशलर बेरिव्ह चाचणी प्रकाशित केली आणि या चाचणीत 1955 साली सुधारणा करण्यात आली आणि ही सुधारित चाचणी वेशल अडल्ट इंटेलिजन्स स्केल WAIS वेशलर यांची प्रौढांकरता बुद्धिमापन चाचणी या नावाने ती काय केली ओळखली जाऊ लागली. WAIS ही चाचणी प्रौढ व्यक्तींच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरते. कार्ल पियर्सन यांनी 2008 साली WAIS चाचणीची चौथी आवृत्ती प्रकाशित केली. डेव्हिड वेशलर यांनी लहान मुलांच्या बुद्धिमापनासाठी चाचणी तयार केली. ही चाचणी वेशलर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन WISC वेशलर यांची मुलांकरिता बुद्धिमत्ता या नावाने ओळखली जाऊ लागली. या चाचणी व्यतिरिक्त इतर अनेक मानसशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या आहेत आणि बुद्धिमापन चाचण्यांची संख्या व बुद्धिमापनाचे उपयोजन यामध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आहे बुद्धिमापनाशी संबंधित संकल्पना. नंबर 1 मानसिक वय. मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम अल्फ्रेड बिने यांनी मांडली. अल्फ्रेड बिने यांच्या मते व्यक्तीचा मानसिक विकास तिच्या शारीरिक वयाइतका असतोच असं नाही. अल्फ्रेड बिने यांनी विशिष्ट वयोगटासाठी उपचाचण्या तयार केल्या व विविध व्यक्तींच्या मानसिक वयाचे मापन केले जाते. व्यक्तीच्या विशिष्ट वयोगटासाठी चाचणी अचूकपणे सोडवते ते वय म्हणजेच त्या व्यक्तीचे मानसिक वय होय. फॉर एक्झाम्पल की व्यक्तीच्या विशिष्ट वयोगटासाठी चाचणी अचूकपणे सोडवते ते वय म्हणजे त्या व्यक्तीचे मानसिक वय होय. मानसिक वयाची संकल्पना पुढील उदाहरणाद्वारे आपल्याला स्पष्ट करता येईल. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, मानसिक वय हे तुम्हाला संज्ञा स्पष्ट करा किंवा टिपा लिहा अशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. एका वाक्यामध्ये त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, जोड्यांवर त्याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे लक्षात काय ठेवायचं आहे बघा, मानसिक वय आणि मानसिक वय ही जी संकल्पना आहे ही सर्वप्रथम कोणी मांडली? अल्फ्रेड बिने यांनी मांडली. आणि अल्फ्रेड बिने यांच्या मते काय आहे? व्यक्तीचा मानसिक विकास तिच्या शारीरिक वयात असतोच असं नाही. म्हणजे काय, जर व्यक्ती 12 वर्षाची असेल तर तिचा मानसिक विकासही 12 वर्षच असतो असं नाही.
अल्फ्रेड बिने यांनी विशिष्ट वयोगटासाठी उपचाचण्या तयार केल्या आणि विविध व्यक्तींच्या मानसिक वयाचे त्यातनं मापन केले गेले आणि व्यक्तीच्या विशिष्ट वयोगटासाठी चाचणी अचूकपणे सोडवते ते वय म्हणजे त्या चाचणीचे मानसिक वय होय. आता मानसिक वयाची संकल्पना आपल्याला पुढच्या उदाहरणामध्ये पाहता येईल. म्हणजे काय की व्यक्तीचं मानसिक वय म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने काढलं जातं. तर अल्फ्रेड बिनेची जी चाचणी आहे तर या अल्फ्रेड बिनेच्या चाचणीमध्ये साधारणतः 3 वर्ष वयोगटासाठी 3 वर्ष वयोगटापासून ते 22 वर्ष वयोगटासाठीचे प्रश्न या बिने कामत यांची जी बुद्धिमत्ता चाचणी आहे तर त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. आता याच्यामध्ये मानसिक वयाचं मापन कसं केलं जातं की आपण परीक्षेमध्ये एक एक्झाम्पल जर बरोबर आलं, एक मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चन असेल आणि एक बरोबर आला तर त्याला 2 मार्क असतात. तसं बिनेच्या चाचणीमध्ये पहिल्या एक वर्ष वयोगटासाठी म्हणजे 3 वर्ष वयोगटापासून ही जी चाचणी सुरू होते. 3 वर्ष वयोगटासाठीचे जे प्रश्न आहेत 6 प्रश्न चाचणीमध्ये दिलेले आहेत. या 6 प्रश्नांची उत्तरं जर बरोबर आली तर 12 महिने त्या व्यक्तीचं गुणांकन होतं. म्हणजे 1 वर्ष म्हणजे 3 वर्ष वयोगटासाठीचे जे 6 प्रश्न आहेत त्या 6 प्रश्नांची उत्तरं जर त्या मुलाने किंवा त्या मुलीने बरोबर दिलेली असतील तर ते त्या व्यक्तीचं शारीरिक वय 3 वर्ष आणि मानसिक वयही 3 वर्ष असं म्हटलं जातं. पण त्याच्या पुढच्याही 4थ्या वर्ष वयोगटासाठी जर तिला 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर आले तर एका बरोबर उत्तराला 2 महिने गुणांक म्हणजे 2 प्रश्न जर बरोबर आले तर 4 महिने त्याचं गुणांकन केलं जाईल आणि अशा पद्धतीने एक प्रश्न बरोबर आला तर 2 महिने गुणांकन केलं जातं. कारण का जर 6 प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आहेत आणि 6 प्रश्न 6ला जर आपण 2 महिन्यांनी गुणलं तर 12 महिने आणि जे वय आहे व्यक्तीचं ते वर्षामध्ये मोजलं जातं. तर हे जे वर्षामध्ये वय मोजलं जातं आणि म्हणून महिन्यांचं त्याचं गुणांकन त्याच्यासाठी केलेलं आहे. त्याच्यासाठी 1, 2, 3, 4 असं गुणांकन केलेलं नाही आणि वय नेहमी हे महिने आणि वर्षांमध्ये असल्यामुळे अशा पद्धतीचं अल्फ्रेड बिनेच्या बुद्धिमापन चाचणीमध्ये केलं जातं. आता इथे एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे बघा. ईशा दिले शारीरिक वय आहे ईशाचं 10 आणि ज्या वयाच्या चाचणीचे सर्व घटक व्यक्तीने अचूकपणे सोडवलेले वय आहे 12. म्हणजे ईशाचं वय आहे 10 आणि ईशाने 12 वर्ष वयोगटासाठी जे प्रश्न आहेत ते सगळेच्या सगळे बरोबर सोडवलेले आहेत आणि म्हणून ईशाचं मानसिक वय आहे 12. अंकित आहे, अंकितचं वय आहे 10 आणि ज्या चाचणीत सोडवलेले जे प्रश्न आहेत तेही 10 वर्षाचेच आहेत. म्हणजे अंकितला 11व्या वर्ष वयोगटासाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं इथं देता आलेली नाहीत आणि म्हणून अंकितचं मानसिक वय आहे 10. आता राजेश आहे 10 वर्षाचा. त्याने ज्या चाचणीतील सर्व घटक जे सोडवलेले आहेत ते 8 वर्ष वयोगटासाठीच त्याला ची उत्तर आहे ती बरोबर देण्यात आलेली आहे आणि म्हणून राजेशचं वय जे आहे तर राजेशचं वय आहे मानसिक वय जे आहे तर ते आहे 8 वर्ष. आता पहा हे जे 8 वर्ष आहेत म्हणजे काय. इथे एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की शारीरिक वयापेक्षा मानसिक वय जर जास्त असले तर व्यक्तीचा बुद्धिगुणांक हा 100पेक्षा जास्त येतो. व्यक्तीचं शारीरिक वय आणि मानसिक वय या दोनही समान असतील. मानसिक वय आणि शारीरिक वय हे दोघंही सारखेच असतील तर व्यक्तीचा बुद्धिगुणांक हा 100 येतो आणि जर व्यक्तीचं शारीरिक वय आणि मानसिक वय याच्यामध्ये शारीरिक वयापेक्षा मानसिक वय जर कमी असेल तर व्यक्तीचा बुद्धिगुणांक हा 100पेक्षा कमी येतो. आता बुद्धिगुणांक म्हणजे काय आणि बुद्धिगुणांक कसा काढला जातो. तर बुद्धिगुणांक ही जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 1912 सर्वप्रथम मानसिक वय आणि शारीरिक वय यांच्या गुणोत्तराच्या स्वरूपात बुद्धिगुणांक ही संकल्पना मांडली. आता एक लक्षात घ्या की बुद्धिगुणांक मानसिक वयाची संकल्पना अल्फ्रेड बिनेने मांडली आणि बुद्धिगुणांकाची संकल्पना 1912 साली विल्यम स्टर्न यांनी मांडली आणि 1916 साली ती अंमलात आणली गेली. पण स्टर्न यांनी बुद्धिगुणांकाचे सूत्र आहे तर त्याचं मापन जे करताना मानसिक वय व शारीरिक वय यांच्या गुणोत्तराला 100ने गुणून बुद्धिगुणांक काढला जातो. म्हणजे बुद्धिगुणांक बरोबर IQ बरोबर मानसिक वय MA अपॉन शारीरिक वय क्रोनॉलॉजिकल एज CA × 100. बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 या सूत्रामध्ये ते टाकलं जातं आणि व्यक्तीचा बुद्धिगुणांक काढला जातो. पुढे एक संकल्पना आपल्याला दिलेली आहे. व्यक्ती दिलीत ईशा, अंकित आणि राजेश. जे आधीचं एक्झाम्पल आहे तेच आपल्याला इथं दिलेलं आहे. ईशाचं मानसिक वय आहे 12, शारीरिक वय आहे 10. म्हणजे विशाचा शारीरिक वयापेक्षा मानसिक वय जास्त आहे आणि म्हणून विशाचा बुद्धिगुणांक 100पेक्षा जास्त. म्हणजे जर आपण सूत्रात टाकलं तर 12/10 गुणिले 100 बरोबर 120 हा ईशाचा बुद्धिगुणांक येतो.
अंकितचा बुद्धिगुणांक 100 भागिले 10 भागिले 10 गुणिले 100 म्हणजे अंकितचा बुद्धिगुणांक झाला 100. म्हणजे शारीरिक वय आणि मानसिक वय सारखंच असेल तर बुद्धिगुणांक किती येतो? 100. आणि राजेश आहे, राजेशचं मानसिक वय हे 8 वर्ष आहे आणि शारीरिक वय हे 10 वर्ष आहे. म्हणजे मानसिक वय हे शारीरिक वयापेक्षा कमी आहे आणि म्हणून राजेशचा बुद्धिगुणांक हा 100पेक्षा कमी म्हणजे सामान्यांपेक्षा कमी म्हणजे तो किती आहे? 80 आहे. इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, जर मानसिक वय शारीरिक वयापेक्षा जर जास्त असेल तर बुद्धिगुणांक हा 100पेक्षा जास्त येतो. मानसिक वय आणि शारीरिक वय सारखेच असेल तर बुद्धिगुणांक 100 येतो आणि मानसिक वय कमी आणि शारीरिक वय जर जास्त असेल, मानसिक वय कमी आणि शारीरिक वय जर जास्त असेल तर हा बुद्धिगुणांक 100पेक्षा कसा आहे? कमी आहे. हे आपल्याला लक्षात ठेवता येईल. खाली एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. तर आभा ही प्रतिभावंत मुलगी आहे. तिचे शारीरिक वय आहे 8 वर्ष आणि मानसिक वय आहे 14 वर्ष. मग 14 वर्ष वरती येतील आणि 8 वर्ष खाली येतील गुणिले 100 तर तिचा बुद्धिगुणांक काढायचा आहे. आणि दुसरं एक एक्झाम्पल खाली दिलेलं आहे तर ते तुम्ही घरी सोडवायचं आहे आणि त्याची फोटोकॉपी पाठवायची आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये